नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारताची घटना, तिची ठळक वैशिष्ट्ये आणि घटनेचा सरनामा किंवा प्रस्ताविका यांबद्दलची माहिती घेणार आहोत. त्या अगोदर शासन व्यवस्था पाहूयात. शासन व्यवस्थेमध्ये 3 गोष्टी येतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था. तर कार्यकारी मंडळाचं काम असतं कायद्यांची अंमलबजावणी करणं. तर कायदे मंडळ म्हणजेच संसद ते कायदे तयार करण्याचं काम करत असतं आणि न्याय व्यवस्था त्या कायद्यांची घटनात्मकता तपासण्याचं कार्य करत असते. तर आपल्याकडचे जे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ आहे ह्यांच्या अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यात झालेली आहे. तर न्याय व्यवस्था ही एकात्मक आहे. तर केंद्राच्या कार्यकारी मंडळात कोण कोण येतं, कायदे मंडळात काय काय येतं आणि न्यायव्यवस्थेत काय काय येतं ते बघूयात. कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान हा वास्तव प्रमुख असतो, मग मंत्रिमंडळ असतं, महान्यायवादी असतात, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात आणि उपराष्ट्रपती कार्यकारी मंडळात येतात. त्यानंतर आहे कायदे मंडळ, म्हणजेच संसद आपण तिला म्हणू शकतो, जिचं काम असतं कायदे तयार करणं. त्यामध्ये येतात राष्ट्रपती, संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर आहे न्यायव्यवस्था, ही एकात्मक आहे, म्हणजेच इथून कनिष्ठ न्यायालय सर्वात खालच्या पातळीला असतात, हायकोर्ट त्याच्यावरती असतात आणि सर्वात उच्च सुप्रीम कोर्ट आहे. त्यानंतर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता येतात आणि कायदे मंडळात राज्यपाल आणि विधिमंडळ हे कार्य करण्याचं काम, कायदे तयार करण्याचं काम करतं, म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद. आणि न्यायव्यवस्थेमध्ये हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालये येतात. पुढे आहे आता घटना निर्मितीची पार्श्वभूमी. सर्वात अगोदर महात्मा गांधीजींनी संविधान सभा असा उल्लेख न करता एका सभेची मागणी केली होती 1922ला. परंतु संविधान सभेची पहिल्यांदा मागणी करण्याचं श्रेय 1934ला श्री मानवेंद्रनाथ रॉय यांना दिलं जातं, जे की साम्यवादी विचारसरणीचे होते. त्यानंतर पुढे डिसेंबर 1934 मध्ये पाटणा येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती. त्यामध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी घटनात्मक सुधारणांचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा जो अहवाल होता तो फेटाळून लावला आणि संविधान सभेची मागणी केली. मग पुढे 1938 मध्ये नेहरूंनी प्रौढ मतदानाद्वारे आणि कोणत्याही बाह्य प्रभावाविना स्वतंत्र भारताची घटना बनवली जावी अशी काँग्रेसच्या वतीने मागणी केली. पुढे 1940ला मग ऑगस्ट ऑफरनं, लिथोगोची होती ऑगस्ट ऑफर, त्यांना सांगितलं की घटना मुख्यतः भारतीयांनी करावी. तर 1942ला जे क्रिप्स मिशन होतं, स्टॅफर्ड क्रिप्सचं, त्यांनी घटना ही पूर्णतः भारतीयांनी करावी हे सांगितलं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मे 1946ला ॲक्च्युअलमध्ये एक त्रिमंत्री योजना आली, म्हणजेच कॅबिनेट मिशन प्लॅन, ज्याद्वारे संविधान सभा स्थापनेची तरतूद करण्यात आली. मग या त्रिमंत्री योजनेमध्ये कुठले 3 सदस्य होते, तर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. शॉर्टकट ALK लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मग जी कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे संविधान सभेची तरतूद झाली, मग आता त्याद्वारे संविधान सभेची रचना कशी केली गेली, तर सर्वात अगोदर सदस्य पाहूया. टोटल सदस्य घेणार होते संविधान सभेत 369. त्यामध्ये 2, 3, 4 सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी 292 ब्रिटिश प्रांत, 93 संस्थानिकांचे सदस्य होते, तर 4 चीफ कमिशनरांचे होते. तर ते 4 चीफ कमिशनर प्रांत कुठले कुठले होते? दिल्ली, अजमेर, मारवाड राजस्थानमध्ये येतं, कुर्ग कर्नाटक आणि बलुचिस्तान पाकिस्तानात. हे चीफ कमिशनरांचे 4 प्रांत होते, ज्याच्यातून 4 सदस्य संविधान सभेसाठी दिले जाणार होते. त्यानंतर 292 जे सदस्य होते
ते ब्रिटिश प्रांतातून येणार होते, 11 ब्रिटिश प्रांत. तर ते ब्रिटिश प्रांत कुठले कुठले होते? बॉम्बे, मद्रास, कलकत्ता, आसाम, बिहार, पंजाब, वायव्य सरहद्द, सिंध, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत आणि ओरिसा. मग संविधान सभेसाठी सदस्य निवडणूकची पद्धत अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय ठेवण्यात आली, कारण प्रत्यक्ष मतदानाद्वारे घेण्या एवढा वेळ आणि पैसा खर्च करणे त्यावेळेस त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे एकल संक्रमणीय पद्धत अप्रत्यक्षपणे निवडणूक घेतली गेली. त्यामध्ये 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. संस्थानिक आपले सदस्य नामनिर्देशित करणार होते. त्यानंतर 1935च्या कायद्याद्वारे निवडून आलेले प्रांतिक कायदेमंडळ सदस्य त्यामध्ये होते आणि 3 गट केले होते, साधारण, शीख आणि मुस्लिम. मग या निवडणुका ती त्रिमंत्री योजना मे 1946 मध्ये आली. त्यानंतर पुढे जुलै आणि ऑगस्ट 1946 ला निवडणुका घेतल्या गेल्या, ज्यामध्ये संस्थानिकांनी भाग घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या त्या 93 जागा ज्या संस्थानिकांना दिल्या होत्या त्या रिक्त राहिल्या. 208 काँग्रेसचे सदस्य निवडून आले, 73 मुस्लिम लीगचे आले, 8 अपक्ष होते, तर 7 छोटे गट जे असतात त्यांच्यामधून 7 सदस्य निवडून आले होते. ते छोटे गट कुठले कुठले होते? युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, युनियनिस्ट मुस्लिम, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी, शीख अँड कम्युनिस्ट, यातून 7 आणि टोटल अपक्ष 8 होते. या टोटल सदस्यांमध्ये 15 स्त्रिया संविधान सभेमध्ये निवडून गेल्या होत्या. तर त्या 15 स्त्रिया कुठल्या कुठल्या? तर सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, हंसाबेन मेहता, विजयालक्ष्मी पंडित, लीला रे, रेणुका रे, कमला चौधरी, मालती चौधरी, अम्मू स्वामीनाथन, अमृता कौर, पौर्णिमा बॅनर्जी, नलिनी घोष, बेगम एजाज रजूल आणि दाक्षियानी वेलायुधन या 15 स्त्रिया संविधान सभेत निवडून गेल्या होत्या. पुढे आहे मग संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, सदस्य निवडून आले, मग त्यांचं कामकाज सुरू झालं. कामकाज महत्त्वाच्या 3 दिवस मोजले जातात. 9, 11, 13 तिन्ही ऑड नंबर सलग 1 दिवस सम सोडले तर 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946 या 3 दिवशी काय काय झालं ते पाहूया. तर पहिल्यांदा 9 डिसेंबर 1946 आता संविधान सभा तर स्थापन झाली, ही ह्याची पहिली बैठक होती. या पहिल्या बैठकीमध्ये 211 सदस्य उपस्थित राहिले. मुस्लिम लीग काही उपस्थित राहिलेलं नव्हतं. मग आता पहिली बैठक अध्यक्ष निवडायचा होता, तर त्यांनी हंगामी अध्यक्ष केलं. हंगामी अध्यक्ष कुठल्या बेसवर केलं? तर फ्रान्सच्या धर्तीवर, फ्रान्सच्या बेसवर केलं. तर फ्रान्सनी काय सांगितलेलं होतं की सर्वात ज्येष्ठतम सदस्य जो असेल त्याला करायचं. मग त्यावेळेस सत्यानंद सिंह सर्वात ज्येष्ठतम होते, त्यामुळे त्यांना हंगामी सदस्य केलं. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ची दुसरी बैठक झाली. त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार निवडले गेले. अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी कायदेशीर सल्लागार B.N. राव यांची निवड करण्यात आली. मग पुढे 13 डिसेंबर 1946 ला जी तिसरी बैठक झाली, त्यात पंडित नेहरूंनी एक उद्देश पत्रिका मांडली. त्या उद्देश पत्रिकेमध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे आणि तत्वज्ञान देण्यात आलं होतं, जे 22 जानेवारी 1947 ला स्वीकारलं गेले. इथे कन्फ्युजन होऊ शकतं 24 जानेवारी किंवा 26 जानेवारी, तर लक्षात ठेवायचं 22 जानेवारी 1947 ला पंडित नेहरूंनी जी उद्देश पत्रिका मांडली होती तिचा स्वीकार केला गेला होता. मग ह्या 28 एप्रिल संस्थानिकांनी काही भाग घेतला नव्हता निवडणुकांमध्ये, परंतु असे 6 संस्थानिक होते जे संविधान सभेत 28 एप्रिल 1947 ला त्यांनी संविधान सभेत सहभाग घेतला. तर ते 6 संस्थानिक कुठले होते? बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा आणि पटियाला. मग पुढे एक माउंट बॅटन योजना आली. मुस्लिम लीग काय संविधान सभेत स्थापन झाला नव्हता, त्यांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं होतं पाकिस्तान. त्यासाठी एक माउंट बॅटन योजना आणि भारतीय स्वातंत्र्यतेचा कायदा आला.
3 जून 1947ला माउंट बॅटन योजना जाहीर केली गेली. मग 5 जुलै 1947ला 3 नंतर 5 महिन्याभरानं जुलै महिन्यात 1947ला ब्रिटिश पार्लमेंटनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. मग ब्रिटिश पार्लमेंटनं केल्यानंतर पुढे 15 दिवसांनी म्हणजे 18 जुलै 1947ला ब्रिटिश राजसत्तेची भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला मान्यता मिळाली आणि 18 जुलै 1947ला भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण झाली. मग पुढे 22 जुलैला 18 जुलैला 2 राष्ट्र आली. त्यानंतर 5 दिवसांनी 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाची स्वीकृती केली, जे पिंकली व्यंकय्या हे होते ह्यांनी डिझाईन केलेलं होतं, जे की आंध्र प्रदेशचे होते. त्यानंतर मग 15 ऑगस्ट 1947ला भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला. मग आता जेव्हा भारत पाकिस्तान 2 स्वतंत्र राष्ट्र बनली भारतीय स्वातंत्र्याचा कायदा या कायद्यामुळे, तर मग संविधान सभेत त्यामुळे बदल होणार होते. तर ते बदल काय झाले, तर सर्वात पहिले बदल झाला तो म्हणजे सभा पूर्णपणे सार्वभौम बनली. सार्वभौम बनली म्हणजे या सभेला भारतासाठी कुठल्याही बाह्य प्रभावाविना कायदे घटना तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसंच ब्रिटिश पार्लमेंटनं जो काही भारतासाठी कायदे केले होते त्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचाही अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे घटना तयार करणं आणि कायदे तयार करणं ही संविधान सभेची 2 कामे या कायद्यानंतर झाली. अगोदर फक्त घटना तयार करणं हे एकच काम होतं संविधान सभेला, तेव्हा कायदे तयार करण्याचं काम ब्रिटिश सरकार करत होतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर या संविधान सभेलाच कायदे तयार करण्याचं काम करावं लागेल. घटना तयार करताना राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते, जे काँग्रेसची दुसरी बैठक झाली होती 11 डिसेंबर 1947ला तेव्हा निवडले गेले होते. परंतु आता कायदे तयार करायचे त्यावेळेस त्यांना नवीन अध्यक्ष लागणार असेल. व जेव्हा संविधान सभा कायदे तयार करण्याचं काम करायची तेव्हा जी.व्ही. मावळणकर अध्यक्ष असायचे. त्यांची निवड 17 नोव्हेंबर 1947ला केली गेली होती. मग संविधान सभा हेच स्वतंत्र भारताचं पहिलं कायदेमंडळ म्हणजे संसद बनली होती. त्यानंतर मग सदस्यांच्या संख्येत पण बदल झाला, कारण पाकिस्तानात काही संस्थानिक काही ब्रिटिश प्रांत गेल्यामुळे तिकडं पाकिस्तानात संविधान सभेचे काही सदस्य गेलेले. त्यामुळे आता भारताची जी संविधान सभा होती तिची सदस्य संख्या 389 वरून 299 झाली. मग त्यामध्ये 229 सदस्य पूर्वीचे जे ब्रिटिश प्रांत होते जे भारतातच राहिले पाकिस्तानात न जाता, त्यांचे टोटल 229 सदस्य आणि 70 संस्थानिकाचे सदस्य होते. त्यामध्ये सर्वात जास्त सदस्य संयुक्त प्रांताचे होते, ते होते 53. नंतर मद्रास प्रांताचे होते 49, बिहारचे होते 36 सदस्य, मुंबईचे 29 आणि पश्चिम बंगालचे 19 सदस्य होते. मग पाकिस्तानाच्या संविधान सभेत कुठले कुठले प्रांत गेले जेव्हा भारत पाकिस्तान संयुक्त होतं, तर पाकिस्तानच्या संविधान सभेत सिंध प्रांत गेला, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द, पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल आणि आसामचा सिलेट जिल्हा, ह्या 6 गोष्टी पाकिस्तानच्या संविधान सभेत गेल्या. त्यानंतर मग संविधान सभेच्या समित्या कुठल्या कुठल्या होत्या, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती ही मसुदा समिती, ज्याची स्थापना स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना केली गेली, ज्यामध्ये टोटल सदस्य होते 7, ज्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर. मग ते 7 उरलेले 6 सदस्य कुठले होते, गोपाल स्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यर, सईद सादुल्ला, के मुंशी आणि अगोदर मित्तर हे सदस्य होते, पण ते आजारी पडल्यामुळे माधवराव ह्यांची त्यांच्याऐवजी नियुक्ती केली. हे लक्षात ठेवण्यासाठी माधवराव एम, मित्तर एम, परंतु मृत्यूचा एम नाही घ्यायचा तर आजारी घ्यायचा. मित्तर आजारी असल्यामुळे माधवराव. आणि मग खेतान यांचा मृत्यू झाला, जे अगोदर मसुदा समितीचे सदस्य होते, त्यांच्याऐवजी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती केली गेली.
मग जेव्हा स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947ला, मसुदा समितीनं आपला पहिला मसुदा जो होता तो फेब्रुवारी 1948ला प्रकाशित केला गेला. नंतर भारतीय जनतेला त्यात सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी दिला गेला. मग त्यांनी आपला दुसरा मसुदा हा 8 महिन्यानंतर म्हणजे 24 ऑक्टोबर 1948ला दिला. त्यानंतर मसुदा समितीने त्यांचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला सादर केला. मग त्या मसुद्याचं पहिलं वाचन दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत पहिलं वाचन केलं गेलं. त्याचं दुसरं वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 नोव्हेंबर 1948 पर्यंत 1949 पर्यंत जवळजवळ वर्षभर दुसरं वाचन चाललं. आणि मग फायनल जे तिसरं वाचन झालं ते 15 नोव्हेंबर 1948 वर्षभरा म्हणजे 14 नोव्हेंबर 1949ला तिसरं वाचन, बरोबर वर्षानंतर तिसरं वाचन झालं. आणि त्याला मान्यता ही 26 नोव्हेंबर 1949ला मिळाली. मग इतर समित्या ज्या होत्या संविधान सभेच्या तर त्या कुठल्या होत्या, यामध्ये लक्षात ठेवायचा मुद्दा, जिथे जिथे राज्य येईल तिथे त्या समित्या नेहरू त्याचे अध्यक्ष होते. संघराज्य अधिकार नेहरू, संघराज्य घटना नेहरू, राज्यांच्या चर्चेसाठी नेहरू. मग जेव्हा प्रांतिक घटनेसंबंधी काही गोष्टी यायच्या तर त्यासाठी वल्लभभाई पटेल त्या समितीचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक यासाठी पण वल्लभभाई, कंबाईन जी समिती होती त्यासाठी वल्लभभाई पटेल होते. परंतु जेव्हा फक्त मूलभूत हक्क असेल तेव्हा कृपलानी हक्क कृपलानी ते अध्यक्ष. अल्पसंख्याक समितीसाठी HC मुखर्जी, सुकाणू समितीसाठी KM मुंशी, सेम कामकाज समितीसाठी सुद्धा KM मुंशी अध्यक्ष होते. त्यानंतर कार्यपद्धती, संविधान सभेची कार्यपद्धती, नियम किंवा त्याचा अर्थ किंवा स्टाफ, तर हे सगळं काम करणं अध्यक्षांचंच काम असेल म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर गृह समिती जी होती त्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. सर्व अधिकारपत्रे जे होते ते कृष्णस्वामी अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली होते. घटना समितीचे कार्य GV मावळणकर. मसुद्याचं परीक्षण नेहरूंनी केलेलं. त्यानंतर राष्ट्रध्वजासंबंधी पण राजेंद्र प्रसाद. सुप्रीम कोर्ट हंगामी आणि नागरिकत्वावरील एतदर्थ S वरदाचारी, जे की संविधान सभेचे सदस्य नव्हते तरीही ते अध्यक्ष या समित्यांसाठी होते. वृत्तपत्र कक्ष हा एका स्त्रीकडे दिले गेले होता, उषानाथ सेन यांच्याकडे. आर्थिक तरतुदी नलिनी रंजन. सरकार, आर्थिक गोष्टी सरकार पाहते असं लॉजिकली ट्रिकनी लक्षात ठेवलं तर जास्त बेस्ट वेने आपण लक्षात ठेवू शकतो. परीक्षेत छोट्या गोष्टींमुळे कन्फ्युजन होत नाही. नंतर मग घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949ला केली गेली होती, ज्यावर 284 सदस्यांनी सह्या केल्या. एक प्रश्न विचारला गेला होता की विधाने ओळखायची होती, तेव्हा इथे 288 सदस्यांनी सह्या केल्या असं सांगितलं होतं, तेव्हा ते विधान चूक होतं. मग छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. 284 सदस्यांनी सह्या केलेल्या होत्या. मग जेव्हा घटना स्वीकृत केली म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950ला केली गेली. मग ह्यामध्ये स्वीकृती केल्या गेल्यानंतर म्हणजे अंमलबजावणीच्या अगोदर काही गोष्टी घटनेतील लागू केल्या होत्या, यावर पण प्रश्न विचारला होता. ज्या कोणकोणत्या गोष्टी होत्या ज्या घटना अंमलबजावणी घटनेची होण्यापूर्वीच लागू केल्या होत्या, तर त्या होत्या नागरिकत्व, तात्पुरती संसद, निवडणुका, लघुशीर्षक आणि तात्पुरत्या तरतुदी. कारण तात्पुरती संसद हे तर आपण पाहिलंच होतं की पहिलेच संसद किंवा कायदेमंडळ म्हणून संविधान सभेनेच काम पाहिलं होतं. नागरिकत्व दिलं गेलंच होतं. निवडणुका घेणं गरजेचं होतं, त्याशिवाय नवीन संसद निर्माण होणार नव्हती. आणि काही लघुशीर्षक आणि काही तात्पुरत्या तरतुदी होत्या त्या स्वीकृत घटनेच्या अंमलबजावणीपूर्वीच लागू झालेल्या होत्या. पुढे मग 17 एप्रिल एक पहिली निवडणूक घेतली गेली मे 1952ला. तेव्हा नवीन संसद स्थापन झाली. मग 17 एप्रिल 1952 पर्यंत जी संविधान सभा होती, जी संसद म्हणून कार्य पाहत होती,
तिचं अस्तित्व संपुष्टात आलं. तोपर्यंत राजेंद्र प्रसाद यांना भारताचं नवीन निवडणुका घेईपर्यंत राष्ट्रपती म्हणूनही ते काम पाहत होते. त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर घटना तयार करण्यासाठी टोटल खर्च आलेला होता 64 लाख. त्याची एकूण 11 सत्रे घेतली होती. कालावधी टोटल लागला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. मसुदा समितीसाठी 114 दिवस, संविधान सभेसाठी 166 दिवस लागले. त्यानंतर मग काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये केल्या गेल्या, जसं की मे 1949ला राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं गेलं. मग 22 जुलै 1947ला राष्ट्राध्वज स्वीकृती आणि 24 जानेवारी 1950 म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना अंमलबजावणी. त्याच्या अगोदर 2 दिवस राष्ट्रगीत व राष्ट्रगान यांची स्वीकृती करण्यात आली आणि या दिवशी 24 जानेवारी 1950ला शेवटची बैठक झाली होती संविधान सभेची. त्यानंतर संविधान सभा किंवा घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. मग त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आणि भारत सरकार कायदा 1935 हे दोन्ही कायदे रद्द करण्यात आले. मात्र प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ॲक्ट 1949 ह्याचा अंमल अस्तित्वात ठेवला गेला. घटना समितीची निशाणी होती हत्ती. घटना समिती घटना लिहिली गेली ती प्रेम बिहारी रायजादा यांच्या हस्ताक्षरात होती, तर त्याचं नक्षीकाम बिहार सिन्हा यांनी केलं होतं. आणि हिंदीत जी घटना लिहिली गेली त्याचं हस्ताक्षर वसंत कृष्ण वैद्य यांचं होतं आणि त्याच्यावर नक्षीकाम केलं होतं नंदलाल बोस यांनी. आता पाहूयात भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये. भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये. भारताची घटना ही सर्वात मोठी लिखित आहे, जी लिहिताना जवळपास 60 देशांपेक्षा जास्त घटनेचा अभ्यास करून लिहिली गेली. ब्रिटनची जी घटना आहे राज्यघटना, ती एक अलिखित राज्यघटना आहे. आपल्या मूळ जी घटना होती त्यामध्ये 22 भाग होते, 355 कलमे होते आणि 8 अनुसूची होत्या. सध्या जी घटना आहे त्यात आहेत 25 भाग, 465 प्लस कलमे आणि 12 अनुसूची. 4 अनुसूची ॲड केले गेलेत आणि 3 भाग ॲड केले गेलेत आणि बरेचशी कलमही ॲड केले गेलीत आणि काही वगळलीही गेलीत. अमेरिका जी आहे त्यात फक्त 7 कलमे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या घटनेत 128 कलमे आहेत. चीनच्या घटनेत 138 कलमे आहेत, तर कॅनडाच्या घटनेत 147 कलमे आहेत. आपली जी घटना आहे ती विविध स्रोतांपासून तयार केली. जवळपास 60 देशांपेक्षाही जास्त 60 देशांच्या घटनेचा विचार करून ही तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जर्मनीकडनं काय घेतलंय आपण, तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगिती. जपानकडनं घेतले कायद्याने प्रस्थापित पद्धत. फ्रान्सकडनं घेतलंय गणराज्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, जे आपण प्रस्ताविकेत वापरलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडनं घेतले घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक. तर ऑस्ट्रेलिया लॉजिकली ट्रिकनी लक्षात ठेवायचं असेल तर ऑस्ट्रेलिया एक सेपरेट खंड आहे. मग त्यामध्ये संयुक्त बैठक किंवा समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य असं लक्षात ठेवू शकतात. 3 गोष्टी आहेत. त्यानंतर रशिया मित्र देश आहे भारताचा, आपण त्याच्याकडनं चांगल्या गोष्टी घेतल्यात, जसं की रशियानं आपल्याला मूलभूत कर्तव्य दिली आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय यांसारख्या गोष्टी दिल्यात. आयरिशकडनं RRR लक्षात ठेवा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेवर नामनिर्देशन आणि राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत दिली. कॅनडाकडनं काय घेतलंय तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे केंद्राकडे सर्वात जास्त अधिकार, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी आणि सुप्रीम कोर्टाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, या गोष्टी कॅनडाकडनं घेतल्यात. अमेरिकेकडनं स्वातंत्र्य, हक्क यांसारख्या गोष्टी घेतल्यात, जसं की न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य घेतले, न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद घेतली आहे, मूलभूत हक्क घेतलेत, उपराष्ट्रपती पद घेतले, राष्ट्रपतींवरील महाभियोग घेतला आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, या गोष्टी अमेरिकेकडनं घेतल्या. ब्रिटनकडनं घेतल्या आपण
ब्रिटनची संसदीय शासन व्यवस्था, त्यांचं दुहेरी संसद, एकेरी नागरिकत्व, संसदेला जे विशेष अधिकार प्राप्त आहेत ते ब्रिटनकडनं घेतले, कायद्याचे राज्य, कायदे करण्याची पद्धत, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. त्यानंतर भारतीय शासन कायदा जो 1935चा कायदा होता, त्यावरून आपण संघराज्य योजना घेतली आहे, न्यायव्यवस्था घेतली आहे, त्यावेळेसचा जो प्रशासकीय तपशील होता तो इथून घेतला आहे, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी आणि राज्यपालाचं पद. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, राज्यपालाचं पद भारतीय शासनाचा कायदा 1935, उपराष्ट्रपती पद हे आपण अमेरिकेकडनं घेतले, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रपतींवरील महाभियोग पण अमेरिकेकडनं घेतलाय, तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयरिशकडनं घेतली, आणि राज्यपालाचं पद हे आपण भारतीय शासन कायदा 1935 कडून घेतलेलं आहे. पुढे आहे तिसरं भारताच्या घटनेचं वैशिष्ट्य, तर ही संसदीय शासन पद्धती आहे. बेसिक जी संसदीय शासन पद्धती असते तिचे संसदीय शासन पद्धती ही ब्रिटन, जापान, कॅनडा, भारत यांची आहे. तर अध्यक्षीय जी शासन पद्धती आहे ती अमेरिका, रशिया, ब्राझील, श्रीलंका या देशांची आहे. यामध्ये बेसिक डिफरन्स काय असतो, तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ जे असतं ते एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त असतं, तर संसदीय शासन पद्धतीमध्ये ते एकमेकांना सहकार्य आणि समन्वयाच्या तत्वावर आधारलेलं असतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतो आणि वास्तव प्रमुख पंतप्रधान असतो, तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष असतो तोच प्रमुख, वास्तव प्रमुख असतो. आपली संसदीय शासन पद्धती जरी ब्रिटनच्या बेस्ड असली, त्याच्यावर आधारलेली असली, तरी बेसिक दोन डिफरन्स आहेत ह्याच्यात. एक म्हणजे भारतीय संसद काही ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे पूर्णपणे सार्वभौम नाही आहे, आणि भारत एक गणराज्य आहे, तर ब्रिटन ही एक घटनात्मक राजेशाही आहे. संघराज्य व्यवस्था, संघराज्य व्यवस्था जी असते तिची बेसिक वैशिष्ट्ये असतात की त्यामध्ये केंद्र आणि घटक राज्य असतात, त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली असते, लिखित राज्यघटना असते, द्विगृही संसद असते, घटनेची सर्वोच्चता, घटना सर्वोच्च असते, ती ताठर असते, यांसारखी काही संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये असतात. आणि त्यामध्ये परंतु भारताची संघराज्य व्यवस्था पण मिक्स्ड पद्धतीची आहे, जसे त्याच्यात काही एकात्मक वैशिष्ट्ये पण आढळतात, जसे की एकेरी नागरिकत्व. संघराज्यामध्ये संघराज्याने घटक राज्याचं वेगवेगळं नागरिकत्व म्हणजे 2 नागरिकत्व मिळत असतं, परंतु भारत जरी संघराज्य असला तरी त्यांच्यामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, एकच घटना आहे, एकच न्यायव्यवस्था आहे, म्हणजे केंद्र आणि घटक राज्यांचे काही वेगवेगळे कायदे नाही आहेत. तर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च म्हणजे लास्टला आपली सर्वोच्च न्यायालयाकडे स्टेप बाय स्टेप जावं लागतं. एकच घटना आहे, ही ताठरपणे आणि लवचिकपणे आणीबाणीविषयक तरतुदी आहेत, अखिल भारतीय सेवा यांसारखे काही एकेरी वैशिष्ट्ये, एकात्मक म्हणजे गैरसंघात्मक वैशिष्ट्ये पण आहेत. त्यामुळे भारताची संघराज्य व्यवस्था ही मिक्स्ड प्रकारची, यात एकात्मक आणि संघराज्य दोन्ही प्रकारचे वैशिष्ट्य आढळतात. आणि भारताच्या घटनेत संघराज्य हा शब्दोल्लेख कुठेही आढळत नाही, तर कलम 1 जे आहे त्यामध्ये राज्यांचा संघाचा उल्लेख केलेला आहे, कारण भारताचं संघराज्य जे आहे त्यातील राज्य हे काही कराराने निर्माण झालेले नाही आहेत, एकत्र आलेले नाही आहेत, किंवा ते फुटून त्यांचं सेपरेट बाहेर पडू शकत नाही आहेत. म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे, ज्यामध्ये जे राज्य आहेत ते कधीच फुटून भारताच्या संघराज्यातून वेगळे होऊ शकत नाही आहेत. तर ह्या संघराज्य व्यवस्थेवर टीका करण्यात आली होती, तर त्या टीकामध्ये अर्धसंघराज्यीय अशी टीका घेअर यांनी केली आहे. वाटाघाटीचं संघराज्य असं मोरिस जोनस यांनी म्हटलंय, सहकारी संघराज्य असं ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलंय, तर केंद्रीकरणाची प्रवृत्ती इओर जेनिंग्ज यांना म्हटलंय, केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य. भारताची घटना ही ताठरपणे लवचिकपणे,
ताठर कुणाकुणाची आहे तर USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियाची. तर लवचिक ब्रिटनची आणि ताठर आणि लवचिक ही भारताची. तर ताठर असेल तर घटना दुरुस्तीची पद्धत अवघड असते आणि लवचिक जर असेल तर ती सोपी असते. तर भारताची मिक्स्ड आहे. काही गोष्टी घटना दुरुस्ती करण्यासाठी फार अवघड आहेत तर काही सोप्या आहेत. पुढे आहे संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता. संसदीय सार्वभौमत्व हे जे ब्रिटनकडनं घेतले आणि न्यायिक सर्वोच्चता अमेरिकेकडनं घेतले. संसद एखाद्या कायद्यात घटना दुरुस्ती करू शकते तर न्यायालयाचं काम असतं त्याची घटनात्मकता तपासणे. जर तो मूलभूत हक्कांचं उल्लंघन किंवा घटनेचं उल्लंघन करणार असेल तर तो कायदा ती न्यायालय बाद ठरू शकते. संसद आणि न्यायालय फक्त याच गोष्टींबाबत सर्वोच्च आहे. तर संसद सर्वोच्च आहे की न्यायालय सर्वोच्च याबाबत केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सुप्रीम कोर्टही पूर्णपणे सर्वोच्च नाही. दोघांच्या अधिकारात पर्याप्त संतुलन आहे असा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला गेला. त्यानंतर भारताची स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. भारताच्या घटनेत मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत. तर आता मूलभूत हक्क श्रेष्ठ की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांबाबत पण एक तरतूद किंवा त्याबाबतचाही निर्णय मिनर्वा खटल्यामध्ये 1980 मध्ये दिला होता. मूलभूत हक्क M, मार्गदर्शक तत्वाचा M, मिनर्वा खटल्याचा MM लक्षात ठेवून ह्याचा निर्णय मिनर्वा खटल्यात दिला असं लक्षात ठेवा. भारताची घटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांमधील संतुलनाच्या आधारेवर आधारलेली आहे. त्यामुळे कोण उच्च आणि कोण नीच असं काही ठरवू शकत नाही. ते दोघांच्या संतुलनेवर आधारित आहे. नंतर भारताच्या घटनेत मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. आणीबाणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत. एकेरी नागरिकत्व आहे, सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत आणि धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आता आहे प्रस्ताविका. सर्वप्रथम अमेरिकेनं प्रस्ताविका त्यांच्या घटनेत लिहिलेली होती. भारताच्या प्रस्ताविकेत काय सांगितलंय तर आम्ही भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सिक्वेन्स लक्षात ठेवा. घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचा सिक्वेन्स विचारला गेला होता. यासाठी एक सिंपल ट्रिक VA वा वसू असं लक्षात ठेवू शकता. V विचार, A अभिव्यक्ती, V विश्वास, S श्रद्धा, U उपासना. तर प्रास्ताविका किंवा जो सरनामा आहे घटनेचा तर पंडित नेहरूंनी जी 13 डिसेंबर 1946 उद्देशपत्रिका मांडली होती तिच्या आधारावर ही प्रस्ताविका बनवलेली आहे आणि जिची स्वीकृती 22 जानेवारी 1947 विधानसभेने केली होती. मग प्रास्ताविकेच्या तत्वज्ञानामध्ये दोन गोष्टी येतात. ह्याचा अधिकार किंवा अधिकाराचा स्रोत जो आहे घटनेचा प्रास्ताविकेचा तो भारतीय जनता देते. भारतीय राज्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हीच आदर्श सांगितलेली आहेत. त्यानंतर न्याय आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सांगितलाय. ही नागरिकांप्रतीची उद्दिष्ट आहेत घटनेची. सामाजिक आणि आर्थिक न्याय हे वितरणात्मक आहेत. त्यानंतर आपण ह्यांना आकांक्षा पण म्हणू शकतो किंवा नागरिकांप्रतीची उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 4 आहेत. तर स्वातंत्र्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, समानता, दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे. तर बंधुता ही व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता ह्यांचे आश्वासन देणारी असली पाहिजे.
मग ह्याच्या बेस्ट 3 खटले जे महत्त्वाचे, ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की हा जो सरनामा किंवा प्रस्ताविका आहे ती घटनेचा भाग आहे की नाही. तर बैरुबार युनियन 1960ला सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की सरनामा घटनेचा भाग नाही. परंतु पुढे केशवानंद भारती 1973मध्ये सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय बदलला आणि सांगितलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे. नंतर LIC ऑफ इंडिया 1995ला जो खटला आला होता त्यात सांगितलं गेलं की सरनामा हा घटनेचा अंतर्गत भाग आहे. प्रस्ताविकेविषयी मत नाना पालखीवाले यांनी मांडलेलं की घटनेचं ओळखपत्र जे आहे ते म्हणजे प्रास्ताविका आहे. KM मुन्शी यांनी होरोस्कोप म्हटलं ह्याला, म्हणजेच कुंडली म्हणू शकता. आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याची कुंडली आहे असं KM मुन्शी यांनी प्रस्ताविकेविषयी मत मांडलं. पंडित ठाकूर भार्गव यांनी मांडलं की प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी, ती घटनेच्या मोजमापासाठी योग्य फुटपट्टी आणि ती घटनेचा दागिना आहे. तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी मांडलं त्यांचं मत प्रस्ताविकेविषयी की आपण पाहिलेलं आमचे स्वप्न जे दूरगामी विचार प्रदर्शित करते. तर प्रास्ताविकेत घटना दुरुस्ती करता येते की नाही यांबाबत पण केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे, त्यामुळे त्यात घटना दुरुस्ती करून सुधारणा करता येते, मात्र तिच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. आणि त्यानुसार भारताची जी प्रास्ताविका होती त्यामध्ये आतापर्यंत फक्त एकदाच 42व्या घटना दुरुस्तीनं सुधारणा केली आहे. ती सुधारणा काय केली तर त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द ऍड केलेत 42व्या घटना दुरुस्तीनं. आणि प्रास्ताविका काही न्यायप्रविष्ट नाही आहे, म्हणजे तिच्यातील काही उद्दिष्ट सफल झाली नाहीत म्हणून आपण न्यायालयात जाऊन त्याची मागणी करू शकतो असं काही होत नाही, म्हणजेच ती न्यायप्रविष्ट नाही आहे. आणि प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोत पण नाही आहे किंवा त्यावरती बंधने पण आणत नाही. थँक्यू.